बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। जिल्ह्यात आज पहाटे मुसळधार पाऊस झाला असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे। शिरूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सिंदफणा नदी पात्राने रौद्ररूप धारण केलं असून पूर्ण गावामध्ये बाजार तळावर पाणी शिरले। काही ठिकाणी जनावरे तर काही ठिकाणी घरी आणि दुकाने सुद्धा वाहून गेली आहे। पिके खरडून गेली असून शेतजमिनी सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यात। शिरूरच्या शिरापूर गातमध्ये पुरात 5 जण अडकले होते। आमदार संदीप भैयांना याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः स्पॉटवर जाऊन यंत्रणा हलवली। स्वतः संरक्षक जॅकेट घालून पाण्यात उतरत आपत्ती व्यवस्थापनातील जवानांच्या मदतीने नागरिकांना सुखरूप बाहेर काढले। आमदार संदीप क्षीरसागर, राजेंद्र म्हस्के हे स्वतः बोटीमध्ये बसून मदत कार्य करताना दिसून आले। हिरापूरच्या सिंदफणेला पूर आल्याने पाणी खामगावसह इतर गावांमध्ये शिरले। गेवराई तालुक्यातील राजापूरसह इतर गावांचा संपर्क तुटलाय। बीड शहर आणि तालुक्यातही मुसळधार पाऊस झालाय। बिंदुसरा नदी दुधडी भरून वाहू लागली आहे। शहराच्या आजूबाजूच्या नद्यांनाही पूर आल्याने अनेक गावे पुराने बाधित झाली आहेत। बीड तालुक्यातील चौसाळा आणि परिसरातही ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली आहेत। बीड शहरातील धांडेनगर पूर्णपणे पाण्यात गेला असून केवळ नाला आडवा-आडवीच्या कामामुळे या भागातील नागरिकांवर ही वेळ आली आहे। बीड राजुरी 82.8 मिमी, पेंडगाव 70.5 मिमी, मांजरसुंबा 90 मिमी, चौसाळा 95.5 मिमी, नेकनूर 66.3 मिमी, लिंबगणेश 107.3 मिमी, येळबंगाट 66.3 मिमी, चरहाटा 82.8 मिमी, पारगाव सिरस 82.8 मिमी, पाटोडा 74.3 मिमी, अंबळनेर 67 मिमी, आष्टी दौलावडगाव 80 मिमी, धामणगाव 67.5 मिमी, डोईठाण 67 मिमी, धानोरा 65.8 मिमी, दादेगाव 65.8 मिमी, गेवराई 79.3 मिमी, धोंडराई 87.30 मिमी, उमापूर 67 मिमी, चाकलांबा 67 मिमी, रेवकी 77.8 मिमी, तलवाडा 115.3 मिमी, धारूर 86.8 मिमी, शिरूर कासार 67.3 मिमी, रायमोहा 68.8 मिमी, तिंतरवणी 67 मिमी, ब्रह्मनाथ येळम 67.3 मिमी, गोमळवाडा 67.0 मिमी, खालापुरी 68.8 मिमी इतका पाऊस पडलाय। पाटोदा शहरातून वाहणाऱ्या मांजरा नदीलाही मोठा पूर आलाय। पाटोदा शहरासह महासांगवी, नफरवाडी, पारगाव, घुमरा, अनपडवाडी, डिगोळ, जातेगाव आदी गावांमधील नदीलगतच्या शेतांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी। शेतकरी आणि रहिवाशांनी आपली जनावरे त्वरित सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलंय। तसेच गेवराई तालुक्यातही पावसाने हाहाकार माजवला असून अनेकांच्या शेतात पाणी घुसले असून उमापूर, चकलांबा, धोंडराई परिसरातील गावांमध्ये आणि इतर सर्वच भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। उमापूर रस्ता रात्रीपासून बंद पडला असल्याने संपर्क तुटलाय। तसेच धारूर तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला असल्याने वान नदीला पूर आल्याने धारूर, आडस, अंबाजोगाई, धारूर, अंजनडोह, आहारडोह तसेच आडस, दिंडूस आणि मोरफळी आडस हे मार्ग बंद पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय। या पावसामुळे शेतात तळे साचून पिकांचं अतोनात नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हाती काही राहतं की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असून धोधो कोसळणारा पाऊस आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचा पूर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या कोलमडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्याची गरज निर्माण झाली असून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी जोर धरतीये। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.